नमस्कार, मी श्रद्धा घुगे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेल्या सौ तुळशी भीमराव मरसाळे ह्या सध्या चर्चेत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून किंवा महिला वंचित घटकांसाठी त्यांनी अनेक आत्तापर्यंत सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत. तर आज थोडक्यात विकासात्मक दृष्टिकोनातून आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. तर चला तर मग ह्या मुलाखतीतून आपण आज त्यांच्याकडून विकासात्मक दृष्टिकोनातून थोडक्यात संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्या. नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी सौ तुळशी भीमराव मरसाळे, प्रभाग क्रमांक 22 मधून अपक्ष उमेदवारी लढवित आहे. स्वर्गीय दयाकाका हांडोरे, स्वर्गीय केशवराव थोरात, स्वर्गीय बाळासाहेब देशमुख, स्वर्गीय शांताराम बापू कदम यांच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांच्या प्रेरणास्थानातून मी या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. माझे शिक्षण MSW झाले असून मी ठाणे महानगरपालिका व वसई-विरार महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेत 11 वर्षाचा प्रशासकीय अनुभव असल्याने आपल्या प्रभागातील काही ज्या अडचणी व समस्या यांचे निराकरण करू शकते या उद्देशाने या निवडणुकीच्या रिंगणात मी उभी आहे. त्याचप्रमाणे आपले जे जनता जनार्दन आहे हे त्यांचं जो निर्णय आहे, जो कौल आहे तो योग्यच घेतील असा मला ठाम विश्वास आहे. आणि त्यांच्या याच प्रेरणेतून आणि जनता जनार्दनासमोर आपलं जे अस्तित्व आहे ते कितपत योग्य आहे हे दाखवून देण्यासाठी मी या निवडणुकीचा प्रारंभ करत आहे. निश्चितच. तर जसं की आपण उल्लेख केला अपक्ष उमेदवार, तर अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवत आहात. तर ह्या अपक्ष उमेदवारी मागे नेमकी काय भूमिका होती तुमची? प्रथमतः सांगण्याचं झालं तर माझा दांडगा जनसंपर्क, त्याचप्रमाणे मी 2017 म्हणजे आज 7 ते 8 वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे आपल्या प्रभागामध्ये कार्य करत आहे. परंतु काही कारणास्तव भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी नाकारली आहे. तरी देखील माझी ही जी निवडणूक आहे किंवा जे सन्मान आहे, तर ही लढाई माझी न्यायाची, निष्ठेची आणि स्वाभिमानाची आहे. म्हणून ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढत आहे. निश्चितच. नाही, हरकत नाही. अपक्ष निवडणूक जरी तुम्ही लढवत असाल तरी येणाऱ्या निवडणुकीच्या काळात तुम्हाला भरघोस यश मिळेल, भरघोस मतांनी तुम्ही विजयी व्हाल असा विश्वास आपण व्यक्त करूया आणि पुढील प्रश्नाकडे जाऊया. तर प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी तुम्ही काही विकासात्मक योजना, काही ध्येय धोरणे ठरवली आहेत का? किंवा निवडून आलात तरी तर तुम्ही प्राधान्याने कोणत्या गोष्टींवरती काम कराल? नक्कीच. सर्वात आधी सांगायचं झाले तर नगरसेविका या शब्दाचा अर्थ आपण कित्येकदा ऐकला आहे. न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते. तर या 3 गोष्टी ज्या आहेत, आपण आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असतो. नगरसेवक हा त्या प्रभागाचा प्रतिनिधी असल्या कारणाने त्याची ती एक स्वायत्त जबाबदारी आहे की त्याने ती पूर्णच केली पाहिजे. परंतु आपण ती जबाबदारी न समजता त्याला आपण म्हणजे लोकांनी सांगितलेलं कार्य म्हणून असं उद्देशलं जातं. परंतु ही जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाची आहे आणि ती पूर्ण केलीच पाहिजे. पण मी या 3 गोष्टींना सोडून माझं थोडंसं दुय्यम व्यक्तिमत्व मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये प्रथमतः मी आरोग्य, त्यानंतर सेकंड थिंग जी आहे ती आहे शिक्षण आणि थर्ड थिंग जी आहे ती आहे रोजगार. या 3 गोष्टीवरती प्रामुख्याने कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे. निश्चितच. तर जसं की आपण आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत बोललात, तर आपल्या प्रभागात आरोग्य सोयीसुविधांबाबत कोणत्या समस्या जाणवतात का नागरिकांना? नक्कीच. जसं की आता जो पट्टा आहे, जसं की प्रभाग क्रमांक 22 हा थोडा स्लम एरिया आहे. बरोबर. इथे दुर्गम वस्ती आहे, झोपडपट्टी आहे. तर जस्ट त्या ठिकाणी तुम्हाला अस्वच्छता
ही प्रामुख्याने दिसणार आहे. तर अस्वच्छता असल्या कारणाने आरोग्याच्या समस्या ह्या डेफिनेटली येणारच आहेत. हो. तर त्या ठिकाणी म्हणजे आरोग्याच्या समस्या असतीलच, पण प्रभाग क्रमांक 22मध्ये प्रामुख्याने ही एक परिस्थिती आहे की तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू तर आहेत, फक्त आहेत ते नावाला, परंतु कार्यभार नाहीये. जे कार्य घडलं पाहिजे त्या ठिकाणावरून, जे डेली ते उघडलं गेलं पाहिजे. कारण कार्यात्मक रूपरचना कधी येते की त्या ठिकाणी काहीतरी कार्य सुरू असतं, सुरू होते. परंतु ते जर का उघडून ठेवलेलं आहे, त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारचं कार्य सुरूच राहत नाही. हो. आणि जस्ट बिकॉज तुम्ही जर का एक दिवस देत असाल, गुरुवार किंवा शुक्रवार, तर ते सफिशियंट नसतं. तर तुम्ही एक त्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही जास्त मॅनपॉवर लावा, पण तुम्ही साधारणतः त्या ठिकाणी 2 लोकांचं जरी एक तिथे उपलब्धता केली, तर त्या ठिकाणी तुम्ही जे आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन केलेले आहेत त्या ठिकाणी नक्कीच आरोग्याची कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाही. हो. तर महिलांसाठी किंवा मुलांसाठी प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये तुम्ही कोणता ठोस म्हणजे उपाययोजना सुचवाल? त्यामध्ये प्रथमतः आपण महिलांसाठी म्हणजे जे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी उत्तम असे डॉक्टर्स तिथे अवेलेबल असले पाहिजे. आणि नगरसेवक म्हणून याची एक पायमल्ली आपण करू शकतो आणि याचा आपण शासनाकडे पाठपुरावा देखील करू शकतो. स्वतंत्र महापालिकेमध्ये याची महासभेमध्ये आपण रूपरचना मांडू सुद्धा शकतो आणि लवकरात लवकर ती जी सुविधा आहे ती ते उपलब्ध सुद्धा करता येऊ शकते. निश्चितच. तर शिक्षणाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर आपल्या प्रभागातील शासकीय शाळांची स्थिती सध्या कशी आहे? म्हणजे त्याबाबत काही सुधारणा आवश्यक आहेत का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? पुन्हा पुन्हा तीच गोष्ट प्रतिकर्षाने समोर येते. कसं असतं ना की एखादं घर बांधून ते सोडून देणं त्यासारखी म्हणजे परिस्थिती आहे की शाळा तर तिथे आहे, बरोबर आहे, त्यामध्ये शिक्षकही आहे, पण जो शिक्षणाचा दर्जा आहे तो आम्ही कुठेतरी सुधारवण्याचा प्रयत्न करतो का? या गोष्टीवरती जर का आपण लक्ष दिलं तर सर्व शिक्षा अभियान हे फक्त कागदावरती न राहता ते प्रतिकर्षाने प्रारूप पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. हो. गरीब किंवा वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल किंवा काही मार्गदर्शन केंद्रे असतील, काही सोयीसुविधा असतील, तर त्याबाबत म्हणजे शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र उभारण्याबाबत काही प्लॅन्स म्हणजे उपाययोजना काही ठरवलेल्या आहेत का तुम्ही त्याबद्दल? बरोबर आहे. आपण प्रथमतः म्हणजे सर्व महामंडळाकडे जर का तुम्ही परदेशात शिकायला जात असाल तर त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक लोन उपलब्ध आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या एक्झाम्स वगैरे क्लिअर करतात त्यासाठी तुम्ही शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकता, बरोबर आहे. तर त्यामध्ये आपण एक उपाययोजना राबवू शकतो, जसं की तुम्ही म्हटलेलं आहे मार्गदर्शन केंद्र आपण स्थापन करू शकतो, राईट आहे. तर आपण केंद्र शासनाकडे गेल्या वर्षीच म्हणजे 2025मध्ये आपण एक प्रस्ताव सादर केलेला आहे, मॉडेल करिअर सेंटर. त्या अंतर्गत आपण जे मुलं आहेत, जे वंचित घटक आहेत, त्यांना आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणू शकतो आणि त्याच पद्धतीने त्यांना आपण स्वयंरोजगार देखील करू शकतो. तीच आता जी योजना आहे ती B2B मध्ये कन्वर्ट होत आहे. तर तो प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे. निश्चितच लवकरच आपल्याला त्याची जी बातमी आहे, जी गोड बातमी आहे ती मिळेल आणि त्याचा आपल्या प्रभाग क्रमांक 22साठी खूप उपयोग होणार आहे. जसं की आपण रोजगाराचा आता उल्लेख केला आहे, तर बेरोजगारी तर सध्या बेरोजगारीची समस्या तर सर्वत्रच वाढते, पण आपल्या प्रभागातील तरुणांसाठी रोजगार निर्मितीबाबत कसा दृष्टिकोन असेल? आपल्या ज्या प्रभागात प्रभाग क्रमांक 22मध्ये जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत आणि त्यांना आपण ज्या शासकीय योजना आहेत, जसं की झाले CMGP, PMGP,
त्यानंतर फूड कार्ट योजना आहे. बरोबर. तर यामधून आपण त्यांना जे कौशल्यनिहाय त्यांना लोन उपलब्ध करून देतो हो. आणि त्यावरती त्यांना आपण रोजगार आधारित कार्यक्रम राबवू शकतो. निश्चितच. आणि महिलांच्या स्वयंरोजगारासाठी काही प्रशिक्षण केंद्रे किंवा स्टार्टअप्स जे म्हणतात, म्हणजे आजकाल महिला घरी असतात, गृहउद्योगासाठी आपण महिलांना प्रवृत्त करू शकतो. तर याबाबत महिलांच्या स्वयंरोजगारासाठी काही उपाययोजना आहेत का? खूप साऱ्या उपाययोजना आहेत. जसं की आत्ता तुम्हाला सांगायचं झाले तर प्रभाग क्रमांक 22मध्ये आमचे हॅलो कीर्ती जो एक लेबल आहे, त्या हॅलो कीर्ती स्वयंसहायता महिला बचत गट, त्या अंतर्गत मी जवळजवळ 40 बचत गट स्थापन केलेले आहेत. मी वसई-विरार महानगरपालिकेत होते, त्या ठिकाणी माझे 750 बचत गट होते आणि ते हॅलो सखी या नावाने मी प्रगल्भित केले होते. आणि अगदी म्हणजे महाराष्ट्र शासनाने देखील त्याची दखल घेतली होती की हॅलो सखी या नावाने सर्व बचत गट दिसत आहेत, की त्याचं ऑनलाईन एक पोर्टल होतं आणि त्यावरती हे एकाच नावाने प्रदर्शनास येत होते. तर तीच थीम मी या ठिकाणी देखील केलेली आहे, पण फक्त नाव बदललेलं आहे. ते हॅलो कीर्ती स्वयंसहायता महिला बचत गट या नावाने मी तो प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि महिलांसाठी तो खूप उपयोगी पडणार आहे. तर आता महिलांनी थोडंसं गृहउद्योगामध्ये मसाले, पापड, लोणचे या गोष्टी थोड्या सोडल्या पाहिजे आणि त्याचं थोडंसं वेगळ्या प्लॅटफॉर्मला आपण निर्मिती केली पाहिजे. जसं की आता आलं इंटिरियर ना, सो इंटिरियर डेकोरेशनसाठी महिलांनी प्रवृत्त झालं पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंग या खूप छान गोष्टी आहेत आणि घर बसल्या आपण त्या करू शकतो. अशा गोष्टींमध्ये महिलांनी थोडं प्रगल्भाने विचार केला तर नक्कीच आपण सुसंस्कृत जो आपण भारताच्या दिशेला म्हणजे प्रारंभ करत आहोत आणि तर भारताचं नंतर विचार करू, पण आपल्या प्रभागाचा आधी विचार करू, तर आपला सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा प्रभाग निर्माण करण्याचा आपण नक्कीच धाडस करू शकतो. एक नगरसेवक म्हणून अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही प्रगल्भ विचार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नागरिकांसाठी तुम्ही आतापर्यंत बरीच विकास कामे केलेली आहेत. तर शेवटी आता जाता जाता नागरिकांना, मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रथमतः तर मी आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते कार्य केलेले आहे यावरती तुमचं थोडंसं लक्ष केंद्रित करण्याचं म्हणजे माझं एक मानस आहे. तर प्रथमतः म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचं जवळजवळ 550 ते 700 फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत, तेही मोफत भरून घेतलेले आहेत आपण आणि त्यांना लाडकी बहीण योजना आपण त्यांच्या हाताशी मिळवून दिलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर पीक विमा योजना जी आहे ती आपल्याकडे आपलं CSC सेंटर आहे, त्यामार्फत आपण पीक विमा योजना ही सुद्धा राबवली आहे. त्यानंतर किसान कार्ड हे सुद्धा आपण मोफत, जे सर्व काही काम आहे हे आपण मोफत करतोय. त्यानंतर जसं की आपण दिव्यांग बांधवांसाठी म्हणजे एक राजकीय स्टंट करायचा आहे तसं न करता म्हणजे हा जो कार्यक्रम आहे माझा, हा दरवर्षी जवळजवळ 500 दिव्यांगांना मोफत व्हीलचेअर, सायकल आणि जयपूर फूट वाटप करण्याचं मी कार्य करत आहे आणि कोणताही राजकीय स्टंट नाही आहे यामध्ये. एक म्हणजे यामध्ये माननीय श्री आपले भीमराव मरसाळे हे लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ आणि त्याचप्रमाणे जोशाबाई शिक्षण प्रसारक मंडळ याचे अध्यक्ष असून मी या दोन्ही संस्थांवरती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे सर्व कार्यभार सांभाळत आहोत. आपण महिलांना जसं तुम्ही म्हणतायत की महिलांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामध्ये प्रथमतः तर महामंडळाचं प्रशिक्षण आहे, जसं की अण्णाभाऊ साठे महामंडळ याचं आपण प्रशिक्षण दिलं आहे. त्यानंतर PM विश्वकर्मा योजना यांचे देखील आपण प्रशिक्षण देऊन त्यांना टूल किट मिळेपर्यंत आपण त्यांचं पूर्ण जे आहे ते समारोप घेतलेला आहे. त्यानंतर जसं की MSME मंत्रालयाच्या
जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा आपण देण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत। असं वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या परिसरात नेहमी चर्चेत आहोत हो. आणि कार्य करत आहोत आणि कार्य करत राहू असा ठाम विश्वास मी दाखवते। आणि त्याचप्रमाणे माझ्या जे प्रिय मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना मी एक विनंती करते। मी सौ तुळशी भीमराव मरसाळे प्रभाग क्रमांक 22 मधून अपक्ष उमेदवारी लढवीत असून माझी निशाणी टोपली आहे। येत्या 15 जानेवारीला आपण सर्वांनी प्रचंड बहुमतांनी टोपली या चिन्हासमोर आपलं जे मतदान करावं असं मी त्यांना विनंती करते आणि जनता जनार्दन योग्यच निर्णय देईल आणि मला माझ्या प्रभाग क्रमांक 22 या जनता जनार्दनावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल। धन्यवाद। खरोखर मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून। तुमचा विकासात्मक दृष्टिकोन हा खरोखरच नक्कीच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू अशी मी इच्छा व्यक्त करते आणि येत्या 15 जानेवारीला तुम्हाला ह्या निवडणुकीच्या काळात भरघोस मतांनी तुम्हाला विजय मिळो अशी इच्छा मी गणरायाच्या वतीने व्यक्त करते आणि इथेच थांबते। धन्यवाद। तुमचे खूप